सर्व शेतकरी बांधवांचे आजच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये मी संजय बिरादार, सिनियर ॲग्रोनॉमिस्ट, इस्रायल केमिकल्स लिमिटेड इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या वतीनं आणि कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। खरं म्हणजे आज थोडंसं या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्याला सद्यस्थितीमध्ये केळीचं उत्पादन आणि केळीमध्ये जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे, या अन्नद्रव्य व्यवस्थापनाची माहिती या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या माध्यमातून पोहोचण्याचा आम्ही विचार केला आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनीही या संकल्पनेला दुजोरा दिला आणि आज आपल्या सर्वांसमोर आजचं हे केळी अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावरती फेसबुक लाईव्ह आपण सुरू करत आहोत। सर्वप्रथम इस्रायल केमिकल्स लिमिटेड या कंपनीबद्दल मी आपल्याला एक जनरल माहिती देणार आहे आणि त्यामध्ये इस्रायल केमिकल्स लिमिटेड ही संपूर्ण जगभरामधली सर्वात मोठी विद्राव्य खत निर्माण करणारी कंपनी अशी ओळख आहे आणि इतर कंपन्यांपेक्षा या कंपनीचं जे ध्येय आहे ते ध्येय अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या ध्येयामध्ये 3 ई आपण ठेवलेले आहेत। पहिलं ध्येय जे आहे ते इफिशियन्सी, म्हणजे जे काही आपली विद्राव्य खतं आहेत किंवा जेवढी काही खतं ICL निर्माण करतं ती खतं ही इफिशियन्सीच्या दृष्टीनं म्हणजे जमिनीमध्ये टाकल्याच्या नंतर त्यामध्ये असणाऱ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता ही सर्वात जास्त प्रमाणामध्ये करून देण्याच्या दृष्टीनं, ज्याला आपण इफिशियंट खतं असं म्हणू, ती इफिशियन्सी सर्वात आधी अतिशय चांगल्या प्रकारची आम्ही देण्याचा प्रयत्न करतो। त्याचबरोबर इकॉनॉमी, दुसरा हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। जो काही पैसा इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या खतांवरती शेतकऱ्यांनी लावला असेल त्या खर्चाचा मोबदला जो आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना मिळावा याबद्दल इस्रायल केमिकल्स लिमिटेड ही वचनबद्ध आहे। आणि तिसरा महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे काय की इकॉलॉजी, म्हणजे जे वातावरण आहे, मग जी माती आहे, जे वातावरण आहे त्या वातावरणाला कसल्याही प्रकारची खत उत्पादन करत असताना किंवा खतांचा वापर करत असताना कसलीही हानी पोहोचली नाही गेली पाहिजे या दृष्टिकोनातून इस्रायल केमिकल्स लिमिटेड हे काम करत असतं आणि ICL ची ही जी 3 ध्येय आहे किंवा इफिशियन्सी, इकॉलॉजी आणि इकॉनॉमी या 3 ध्येयांवरती प्रामुख्यानं ICL हे काम करत असतं आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण जगभरातील शेतकऱ्यांना अतिशय उच्च गुणवत्तेच्या खतांचा पुरवठा करून त्यांची उत्पादकता आणि पिकांची उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणावरती इस्रायल केमिकल्स लिमिटेड हे काम करत आहे। त्याचबरोबर जे संशोधन आहे ते संशोधनही अति उच्च पातळीवरती, मग संपूर्ण जगभरामध्ये जे नावाजलेली विद्यापीठं आहेत, नावाजलेलं संशोधन आहे ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतांवरती कशा पद्धतीनं राबवता येईल, मग ते खतांच्या माध्यमातून असेल किंवा ज्या कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत या संस्थेच्या माध्यमातून असेल, आणि या सर्व बाबींचा एकच महत्त्वाचा जे अधोरेखित करण्याजोगी बाब म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन हे वाढलं पाहिजे, उत्पादकता ही वाढली पाहिजे आणि भारतीय शेतकरी हा संपूर्ण जगामध्ये अग्रेसर राहिला पाहिजे पीक उत्पादनात। या दृष्टिकोनातून ICL ही वेगवेगळ्या प्रकारच्या खतांची निर्मिती करत असते। मला वाटतं एवढं आजचं जे इंट्रोडक्शन आहे ICLच्या बाबतीतलं ते पुरेसं आहे। यानंतर आपण प्रत्यक्ष ICLची उत्पादने आणि केळी उत्पादनामध्ये या उत्पादनांचा किंवा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये त्याचा कशा पद्धतीने वापर करावयाचा याबद्दल आपण यानंतर माहिती घेऊया।
जसं की मी आता आपल्याला सांगितलं की केळी उत्पादन करत असताना ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्यामध्ये सर्वात आधी कंपनीबद्दल सांगतो. इस्रायल केमिकल्स लिमिटेड या कंपनीचं प्रत्यक्ष कामाला सुरुवात ही 1963 मध्ये तेल अविव इस्रायल येथे जो मृत समुद्र आहे त्या मृत समुद्रामध्ये जे पाईपलाईन टाकण्याचं काम सुरुवात केलं आणि प्रत्यक्ष कंपनीची स्थापना ही 1968 मध्ये तेल अविव इस्रायल मध्ये करण्यात आली. भारतामध्ये याचं प्रमुख हेडक्वार्टर गुरुग्राम हरियाणा इथं स्थापित करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण भारताचं मार्केटिंग ज्याला आपण म्हणू ते ऑफिस पुणे येथे आपण स्थापित केलेलं आहे. इस्रायल केमिकल्स लिमिटेडची सर्वात मोठी ओळख जर आपल्याला सांगावीशी झाली तर ती म्हणजे MAP आणि MKP म्हणजेच 12-0 आणि 052-34 या दोन खतांचं जागतिक पातळीवरती सर्वात मोठ्या प्रमाणावरती उत्पादन करणारी कंपनी म्हणजेच इस्रायल केमिकल्स लिमिटेड असं आपल्याला म्हणता येईल. जसं सुरुवातीला सांगताना मी सांगितलं की इस्रायल केमिकल्स लिमिटेडची खतं ही इतर कंपन्यांपेक्षा वेगळी कशी, तर त्यामध्ये जे आवश्यक अन्नद्रव्य आणि त्या आवश्यक अन्नद्रव्यांचा जो रेशो आहे त्याचबरोबर इफिशियन्सी, इकॉनॉमी आणि इकॉलॉजी या तीनही बाबतीमध्ये विचार करून वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उत्पादनाचा शोध हा इस्रायल केमिकल्स लिमिटेड लावतं. भारतामध्ये 3 प्रकारच्या खतांमध्ये इस्रायल केमिकल्स लिमिटेड प्रामुख्यानं आहे. त्यामध्ये कंट्रोल्ड रिलीज फर्टिलायझर्स, त्याचबरोबर विद्राव्य खतं जे ड्रिप मधनं वापरली जातात आणि फवारणीची खतं अशा 3 खतांच्या माध्यमातून इस्रायल केमिकल्स लिमिटेड हे भारतामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये दाखल झालेलं आहे. या खतांचं वेगळेपण काय आहे हे आपल्याला सांगणं आवश्यक आहे आणि ते वेगळेपण म्हणजे जेवढी काही खतं म्हणजे जी नाविन्यपूर्ण खतं आहेत म्हणजे आज तागायत जी आजपर्यंत जी आपण प्रचलित खतं विद्राव्य खतांमध्ये वापरत आलेले आहात ती खतं सोडून जी नाविन्यपूर्ण खतं आहेत ती सर्व खतं मग ती फवारणीची असतील किंवा ड्रिपद्वारे द्यावायची असतील आणि या कम्पॅटेबिलिटी चार्ट मध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की आपण स्फुरदयुक्त खतं हे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम युक्त खतांसोबत वापरू शकत नाही. पण या कम्पॅटेबिलिटी चार्टला अपवाद असणाऱ्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या टेक्नॉलॉजीज ICL ही कंपनी वेगवेगळ्या खतांमध्ये आणते आणि मग कॅल्शियम, मॅग्नेशियम, स्फुरद यांची उपलब्धता ही अतिशय चांगल्या प्रकारे करून देण्याच्या दृष्टीनं संशोधनाअंतर्गत वेगवेगळी खतं ही आपण तयार करत असतो. सर्वात आधी मी आपल्या समोर जे खत ठेवत आहे ते खत म्हणजे पॉलिसल्फेट, ज्याला पॉली या शब्दावरून आपल्याला लक्षात आलं असेल की एकापेक्षा अनेक अन्नद्रव्ये यामध्ये आपण दिलेले आहेत. अनेक म्हणजे किती, तर 4 अन्नद्रव्ये या खतामध्ये आपण दिलेली आहेत. यामध्ये गंधक 18.5%, कॅल्शियम 16.5%, मॅग्नेशियम 5.5% आणि पोटॅश 13.5% अशी एकामध्ये 4 अन्नद्रव्ये म्हणजेच 4 in 1 फर्टिलायझर असं खत म्हणजेच पॉलिसल्फेट असं म्हणता येईल. पॉलिसल्फेट हे खत जो जे इंग्लंड आहे इंग्लंडमध्ये ज्या बॉल्बी माइन्स आहेत बॉल्बी माइन्स मध्ये ज्या पॉलीहॅलाइटच्या माइन्स आहेत पॉलीहॅलाइटच्या माइन्स मध्ये आपल्याला जो गंधकयुक्त खनिज मिळतो त्या गंधकयुक्त खनिजाचं आपण प्रामुख्यानं अशा प्रकारे तो गंधकयुक्त खनिज दिसतो. मग याला बारीक केलं जातं, चुरा केला जातो, भुगा केला जातो, चाळणी केली जाते आणि चाळणी करून बॅगिंग केलं जातं. बॅगिंग करून संपूर्ण जगभरामध्ये हे खत पोहोचवलं जातं. यावरनं आपल्याला एक बाब लक्षात आली असेल की या खताची निर्मिती कुठल्याही कारखान्यामध्ये कसल्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया किंवा अभिक्रिया न करता ही प्रामुख्याने केली जात असल्यामुळं हे खत संपूर्णतः नैसर्गिक खत आहे. त्याचबरोबर जे काही पाश्चात्य राष्ट्र आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं ज्याला आपल्याला म्हणता येईल की अमेरिका, कॅनडा, युरोपियन युनियन, इंग्लंड, इटली, जर्मनी यासारख्या पाश्चात्य राष्ट्रांमध्ये या खताला 100% सेंद्रिय खत म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जे काही सेंद्रिय खत प्रमाणीकरण करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यामध्ये उमरी असेल, FIBL असेल, एन्फोएक्झेन असेल किंवा OFNG असेल अशा सर्व यंत्रणांनी या खताला सेंद्रिय खत म्हणून मान्यता दिलेली आहे. या खताचं वैशिष्ट्य म्हणजे काय की हे खत जेव्हा आपण जमिनीमध्ये टाकतो तेव्हा इतर अन्नद्रव्यांसोबत पाण्याच्या संपर्कामध्ये आल्याच्या नंतर
या खतामध्ये असणारे चारही घटक, मग ते कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आणि पोटॅशियम, हे चारही घटक सहजपणे पिकांना उपलब्ध होतात व आवश्यकतेनुसार किंवा वाढीच्या गरजेनुसार त्या ठिकाणी या अन्नद्रव्यांची उपलब्धता या खताच्या माध्यमातून करून दिली जाते. या खताचा पीएच हा उदासीन असल्यामुळं या खतामधले चारही अन्नद्रव्य सहजपणे पिकाला उपलब्ध होतात. असं हे एकमेवाद्वितीय खत जे की वातावरणाला पूरक आहे, आपल्या जमिनीला पूरक आहे, त्याचबरोबर उत्पादनासाठी पूरक आहे आणि जी गुणवत्तापूर्वक उत्पादन जे घ्यायचे आपल्याला त्या उत्पादनासाठी सुद्धा हे खत पूरक असल्यामुळं अशा प्रकारचं एकमेवाद्वितीय खत ICL आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे, जे की पावडर फॉर्म मध्ये दिलेलं आहे आणि हे पावडर फॉर्म मधलं खत इतर खतांसोबत आपल्याला सुरुवातीच्या बेसल ऍप्लिकेशनला वापरावयाचं आहे. असं हे पॉलिसल्फेट खत. या खताचा वापर एक थंब रूल म्हणून जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे 3 महिन्याचं पीक असेल तर त्यामध्ये आपल्याला 50 ते 75 किलो प्रति एकरी, 3 महिने ते 6 महिने कालावधीचं पीक असेल तर त्या ठिकाणी 75 ते 100 किलो प्रति एकरी आणि 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीचं पीक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी 100 ते 150 किलो प्रति एकरी याप्रमाणे आपल्याला या खताचा वापर बेसल ऍप्लिकेशनला आणि जर बहुवर्षीय पीक असेल तर त्या ठिकाणी 2 वेळेस 2 स्प्लिट डोस मध्ये याचा वापर आपल्याला प्रामुख्याने करावयाचा आहे इतर खतांसोबत. आता आपण येऊया विद्राव्य खतांवरती म्हणजे ड्रिपद्वारे दिल्या जाणाऱ्या खतांवरती. प्रामुख्यानं ड्रिपद्वारे दिली जाणारी खतं आणि यामध्ये इस्रायल केमिकल्स लिमिटेड वेगळी कशी हे आपल्याला सांगणं आवश्यक आहे. ICL या कंपनीच्या माध्यमातून इस्रायलमध्ये जो मृत समुद्र आहे त्या मृत समुद्रामध्ये आपल्याला पोटॅश आणि मॅग्नेशियमचे साठे सापडतात. त्याचबरोबर इस्रायलमध्ये नेगेव डेझर्टमध्ये आपल्याला स्फुरदाचे साठे सापडतात आणि मग या मृत समुद्रामधला पोटॅश आणि मॅग्नेशियम, नेगेव डेझर्ट मधला स्फुरद यांचं एकत्रित संयोग हे इतर अन्नद्रव्यांसोबत प्रामुख्याने नत्र असेल किंवा गंधक असेल किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्य असतील यांच्यासोबत करून वेगवेगळ्या प्रकारची विद्राव्य खतं इस्रायल केमिकल्स लिमिटेड तयार करत असतं. या खतांचं उत्पादन प्रामुख्याने जगभरामध्ये 7 ठिकाणी घेतलं जातं. हॉलंड, अमेरिका, स्पेन, इस्रायल, बेल्जियम आणि इंग्लंड या 7 ठिकाणांपैकी भारतामध्ये जे आपण मागवतो ते प्रामुख्याने इस्रायलमध्ये जे कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये तयार झालेला खतं ही प्रामुख्याने भारतामध्ये मागवली जातात. येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये पण अशा प्रकारचं उत्पादन आपल्याला घेता येईल का या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत. सर्वात आधी जे पहिल्यांदा मी आपल्या समोर खत ठेवत आहे ते म्हणजे 8-0-47 अधिक 7% गंधक, यामध्ये 8% नत्र हा नायट्रेट स्वरूपात आहे, 47% पोटॅश आहे आणि 7% गंधक आपण या ग्रेड मध्ये दिलेला आहे आणि सोबत या ग्रेडचा पीएच जर आपण बघितला तर तो 2.8 आहे आणि विद्राव्यता ही 190 ग्रॅम प्रति लिटर पाणी आहे. या ग्रेडचं वैशिष्ट्य काय की आज तागायच्या प्रचलित ग्रेड्स आपण वापरत आलेलो आहोत त्यामध्ये 13-0-45 म्हणजेच नायट्रेट ऑफ पोटॅश किंवा NOP किंवा पोटॅशियम नायट्रेट ज्याला आपण म्हणतो, या खतासोबत जर या खताची तुलना केली तर नत्र आणि पोटॅशचा जो रेशो आहे तो 13-0-45 मध्ये 1:3 रेशो असा आहे. पण या खताचा जर रेशो आपण बघितला तर तो रेशो 1:6 असल्यामुळं पोटॅशची जास्तीत जास्त उपलब्धता ही या खताच्या माध्यमातून करून दिली जाते. म्हणून 13-0-45 पेक्षा हे सरस खत आहे पोटॅशियमच्या उपलब्धतेसाठी. त्याचबरोबर जर का आपण SOP सोबत या खताची तुलना केली आणि गंधक इज टू पोटॅश हा जर रेशो आपण तुलना केला तर त्या ठिकाणी SOP मध्ये हा रेशो 1:2.7 असा आपल्याला दिसतो. तोच रेशो या खतामध्ये आपण 1:6 असा ठेवलेला असल्यामुळे गंधक आणि पोटॅशची उपलब्धता सुद्धा SOP च्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होऊन गंधक, पोटॅश या 2 अन्नद्रव्यांमुळे जी गुणवत्ता किंवा जो रंग असेल किंवा आकार असेल किंवा साठवण क्षमता असेल किंवा एकंदरीत गुणवत्ता असेल या गुणवत्तेवरती अतिशय चांगल्या प्रकारे परिणाम करून देणारी आणि NOP म्हणजे 13-0-45 आणि 0-0-50 या 2 ग्रेडला अत्यंत चांगला पर्याय ठरणारी ही ग्रेड
म्हणजेच 8,047 अधिक 7% गंधक. याचा सॉल्ट इंडेक्स हा अत्यंत कमी आणि हे क्लोराईड फ्री फर्टिलायझर असल्यामुळं फर्टिगेशनसाठी अत्यंत चांगलं खत आहे. यानंतर दुसरी जी ग्रेड आहे ती म्हणजे 5,45 5 अधिक 8 झिंक. यामध्ये विशेष काय आहे असं विचारलं आपण तर मी या ठिकाणी सांगेन की यामध्ये असणारा जो 8% झिंक आहे तो आपण चिलेटेड स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे आणि हा चिलेटेड स्वरूपामधला जो झिंक आहे तो प्रामुख्यानं वनस्पतीच्या शरीरामध्ये जी काही संजीवक आणि संप्रेरक तयार करणं आवश्यक असतं ते पण निसर्गतः ती संजीवक आणि संप्रेरक निर्माण करावयास मदत करणारा घटक म्हणजे झिंक आणि हा झिंक आपण या ग्रेडमध्ये चिलेटेड स्वरूपामध्ये 8% या प्रमाणामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे आणि सोबत 45% स्फुरद जो की मुळांचं ऍक्टिव्हेशन किंवा मुळांच्या मार्फत अन्नद्रव्यांची उचल ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होऊन मुळांची कार्यकक्षा अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वाढवण्यामध्ये मदत करतं आणि म्हणून सोबत 5-5% या प्रमाणामध्ये आपण नत्र आणि पोटॅश या ग्रेडमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. या ग्रेडचा पीएच जर आपण बघितला तर तो 3 आहे आणि विद्राव्यता ही 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि हानिकारक घटकांचं प्रमाण हे अत्यंत कमी. यानंतर आणखीन एक महत्वाची ग्रेड आपल्या समोर ठेवत आहे ती म्हणजे 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड अधिक याच्यामध्ये सर्व प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्य अंतर्भूत केलेली आहेत. यामध्ये नायट्रेट स्वरूपामध्ये 12% नत्र आपण दिलेलं आहे, 6% स्फुरद, 22% पोटॅश आणि कॅल्शियम 12% कॅल्शियम ऑक्साईडच्या रूपामध्ये हानिकारक घटकांचं प्रमाण कमी, पीएच 3.7, विद्राव्यता 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी. या ग्रेड मधलं सर्वात महत्वाची बाब म्हणजे काय किंवा नत्र, स्फुरद, पालाश आणि कॅल्शियम याचा जो रेशो आहे तो 2:1:4:2 या प्रमाणामध्ये आपण नत्र, स्फुरद, पालाश आणि कॅल्शियमचा रेशो ठेवल्यामुळं या चारही अन्नद्रव्यांची आणि सोबत यामध्ये असणाऱ्या सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता ही या ग्रेडच्या माध्यमातून सुरुवातीच्या काळामध्ये कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये कॅल्शियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे अत्यंत महत्वाचे असतात आणि सोबत नत्र, स्फुरद, पालाश आपण या ग्रेड मधून देत असल्यामुळं ही सर्व गुण संपन्न ग्रेड सुरुवातीच्या कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये जर आपण वापरली तर सुरुवातीची वाढ ही आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे झाल्याची दिसून येईल. यानंतर चौथी जी ग्रेड या ठिकाणी आपल्या समोर ठेवत आहे ती म्हणजे इस्रायल केमिकल्स लिमिटेडची पेटंटेड ग्रेड मॅगफॉस 0.5518 अधिक 7% मॅग्नेशियम ऑक्साईड. यामध्ये विशेष काय आहे तर यामध्ये असणारा 7% मॅग्नेशियम हा मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये आपण उपलब्ध करून दिलेला आहे आणि 55% स्फुरद आणि 18% पोटॅश या ग्रेडमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. या ग्रेडचा पीएच जर बघितला आपण तर तो आहे 3.7, विद्राव्यता ही आहे 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी. या ग्रेडचं विशेष बाब जी आपल्याला फॉर्म्युलेशन मध्ये लक्षात आली असेल की या ग्रेडमध्ये स्फुरदासोबत आपण मॅग्नेशियम देत आहोत म्हणजेच कम्पॅटेबिलिटी चार्टला अपवाद असणारी ही ग्रेड. यामध्ये मॅग्नेशियम सोबत आपण स्फुरद एकत्रित देऊन सुद्धा याचं संयुग तयार न होता अतिशय सहजपणे मॅग्नेशियम, स्फुरद आणि पोटॅश हा पिकांना उपलब्ध होतो आणि ज्या ठिकाणी चुनखडीयुक्त जमिनी आहे, ज्या ठिकाणी जड पाणी आहे अशा जमिनींमध्ये सुद्धा या ग्रेडमध्ये असणाऱ्या सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता ही सहजपणे होते आणि याचा पीएच हा 3.7 आणि विद्राव्यता ही 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी असल्यामुळं अन्नद्रव्यांची गरज जी आहे त्यामध्ये स्फुरद प्रामुख्याने आपल्याला अडचण करायची तो स्फुरद या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे उपलब्ध होतो. यानंतर सर्वात प्रीमियम ग्रेड जी इस्रायल केमिकल्स लिमिटेडची आहे ती म्हणजे पीक ऍसिड 0.60-20. यामध्ये 60% स्फुरद, 20% पोटॅश आणि याचा सामू जर आपण बघितला तर तो सामू आहे 2.2 आणि विद्राव्यता ही आहे 670 ग्रॅम प्रति लिटर पाणी. म्हणजे आतापर्यंत सांगितलेल्या सर्व ग्रेडमध्ये सर्वात कमी पीएच आणि सर्वात जास्त विद्राव्यता ही आपल्याला या पीक ऍसिडची दिसून येईल आणि 80% अन्नद्रव्यांसोबत या ग्रेडचा आपल्याला ऍसिड ट्रीटमेंट साठी सुद्धा वापर करता येतो. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ड्रिप बंद पडले असतील, ड्रिप लाईन चोक झाली असेल अशा ठिकाणी आपल्याला ती ड्रिप लाईन पूर्ववत करण्याच्या दृष्टीने आणि ड्रिपर स्वच्छ करण्यासाठी या पीक ऍसिडचा आपल्याला वापर होतो आणि सोबत आपल्याला 80% अन्नद्रव्य सुद्धा अतिशय सहजतेने मिळतात. या ग्रेडचा सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य जे आपल्याला सांगितलं ते म्हणजे या ग्रेड सोबत तुम्ही कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकत्रित मिसळून देऊ शकता. उजव्या बाजूला जो जार आपण या ठिकाणी दाखवलेला आहे
त्यावरनं आपल्याला लक्षात येईल की उजव्या बाजूच्या जारमध्ये आपण पिक ऍसिड सोबत कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मिसळलेला असताना सुद्धा अतिशय स्वच्छ अशा प्रकारचं द्रावण हे त्या ठिकाणी तयार होत झालेलं आहे. यावरून आपल्याला लक्षात येतं की कसल्याही प्रकारचं कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं स्फुरदासोबत संयुग तयार न होता अतिशय सहजपणे ही सर्व अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होतात. याउलट इतर कंपन्यांच्या स्फुरदयुक्त ग्रेड सोबत जर का आपण कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकत्रित देण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं संयुग हे स्फुरदासोबत तयार होऊन कॅल्शियम फॉस्फेट किंवा मॅग्नेशियम फॉस्फेट त्या ठिकाणी तयार होतं आणि मग कॅल्शियम मॅग्नेशियम स्फुरद आणि पोटॅश याची उपलब्धता ही त्या ठिकाणी प्रामुख्याने होत नाही. अशा या 5 ग्रेड मी आपल्या समोर आता ठेवल्या ज्या की ड्रिपद्वारे द्यावयाच्या आहेत आणि या इनोव्हेटिव्ह ग्रेड ज्या आहेत त्या कम्पॅटेबिलिटी चार्टला अपवाद असणाऱ्या ग्रेड सर्वात आधी मी आपल्या समोर 13.045 आणि SOP ला पर्याय ठरणारी 8.047 ही ग्रेड आपल्या समोर ठेवली. त्यानंतर सर्व गुण संपन्न 12.6 22 + 12 कॅल्शियम ऑक्साईड ही ग्रेड आपल्याला सांगितली. त्यानंतर 5.45 5 + 8 झिंक ज्याच्यामध्ये झिंक हा चिलेटेड स्वरूपामध्ये आहे आणि त्याचबरोबर मॅकफॉस आणि पिक ऍसिड या प्रीमियम ग्रेड्स आपल्या समोर ठेवल्या. या ग्रेडचं सर्व ग्रेडचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर सर्वच ग्रेडचा पीएच हा ऍसिडिक पीएच असल्यामुळं अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होती आणि विद्राव्यता ही इतर ग्रेडच्या तुलनेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची आपण देत असल्यामुळं अन्नद्रव्यांची उपलब्धता विद्राव्यतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे होते. त्याचबरोबर हानिकारक घटकांचं प्रमाण हे सुद्धा आपण अत्यंत कमी ठेवलेलं आहे. यामुळं इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या ग्रेड्स ह्या इतर कंपन्यांच्या ग्रेडच्या तुलनेमध्ये अतिशय वेगळ्या ग्रेड्स असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर एक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान जे की फवारणीच्या खतांसाठी आपण आणलेलं आहे ते म्हणजे फर्टिवॉन्ट हे तंत्रज्ञान आणि फर्टिवॉन्ट तंत्रज्ञानाअंतर्गत जी काही फवारणीची खतं आपण उपलब्ध करून दिलेली आहेत त्याचा आणि प्रचलित खतांचं आपल्याला जर कंपॅरिझन करायचं झालं तर डाव्या बाजूचं जे पान आहे त्यावरती आपले प्रचलित खतं म्हणजे 13.045 असेल किंवा 12.61 असेल किंवा 05234 असेल किंवा 0050 असेल अशा खतांची आपण फवारणी केली आहे डाव्या बाजूच्या पानावरती आणि फर्टिवॉन तंत्रज्ञानाअंतर्गत ज्या काही ग्रेड आपण तयार केलेल्या आहेत त्या ग्रेडची फवारणी केलेली आहे उजव्या बाजूच्या पानावरती. यामध्ये नेमका फरक काय हा जर आपल्याला सांगायचा झाला तर त्यामध्ये डाव्या बाजूच्या पानावरती अतिशय मोठ्या मोठ्या आकाराचे पाण्याचे थेंब तयार होतात आणि थोड्या वेळानंतर हे थेंब खाली गळून पडतात आणि सोबत त्यामध्ये असणारे अन्नद्रव्य पण पिकांना पर्णरंध्राद्वारे त्या ठिकाणी शोषून घेतले जात नाही. म्हणून जो काही खर्च आपण त्या खतांवरती केलेला असेल तो खर्च त्या ठिकाणी वाया जातो आणि म्हणूनच इस्रायल केमिकल्स लिमिटेडने बेन गुरियन युनिव्हर्सिटी सोबत संशोधन करून या फर्टिवॉन तंत्रज्ञानाचा आविष्कार केला आणि आविष्कार करून या फवारणीच्या खतांचे जे उजव्या बाजूच्या पानावरती आपल्याला लक्षात आलं असेल की अतिशय छोट्या छोट्या आकाराचे पाण्याचे थेंब संपूर्ण पानावरती पसरलेले आपल्याला दिसून येतील कारण या खतांमध्ये आपण स्प्रेडर दिलेला आहे. त्याचबरोबर हे थेंब खाली गळून पडणार नाहीत कारण या खतांमध्ये आपण स्टिकर दिलेला आहे. त्याचबरोबर या खतांमध्ये आपण ह्युमेक्टंट हा घटक दिलेला असल्यामुळं अन्नद्रव्य पानांमध्ये जी आर्द्रता टिकून ठेवणं आवश्यक असतं अन्नद्रव्यांची शोषण करण्यासाठी ती आर्द्रता या पानांमध्ये टिकून ठेवण्यासाठी ह्युमेक्टंट गरजेचं असतं आणि या तीनही बाबींचा परिणाम हा एकत्रितपणे स्प्रेडर स्टिकर आणि ह्युमेक्टंट याचा परिणाम त्या ठिकाणी 100% अन्नद्रव्यांचं शोषण हे पर्णरंध्राद्वारे करण्याच्या दृष्टीने आपल्याला झाल्याचं दिसून येतो. असं हे अनन्यसाधारण तंत्रज्ञान जे फवारणीच्या खतांमध्ये आपण आणलेलं आहे ते तंत्रज्ञान येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अतिशय पीक उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने महत्वाचं ठरेल. असे 4 ग्रेड या फर्टिवॉन तंत्रज्ञानावरती आधारित न्यूट्रिवॉन सिरीज मध्ये ICL सर्व भारतातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामध्ये स्टार्टर हे सुरुवातीच्या कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये फवारणीचं खत ज्यामध्ये 11% नत्र 36% स्फुरद 24% पालाश आणि सोबत सर्व प्रकारच्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची यामध्ये आपण अंतर्भूत केलेली असल्यामुळे सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता सुद्धा या ग्रेडच्या माध्यमातून होते. त्यानंतर बूस्टर म्हणजे फुलधारणा झाल्यापासून ते फळधारणा होईपर्यंतच्या कालावधीमध्ये बूस्टर हे खत ज्यामध्ये 8% नत्र 16% स्फुरद 39% पोटॅश
आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आणि सोबत फर्टिवांट हे तंत्रज्ञान यामुळे आपल्याला जास्तीत जास्त फुलधारणेचं फळधारणेमध्ये रूपांतर आणि फळधारणेच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त त्या ठिकाणी उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून ही ग्रेड बूस्टर महत्वाची. यानंतर फळधारणा ते फळांचं उत्पादन घेईपर्यंतच्या कालावधीमध्ये म्हणजे फळ वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला 12-5-27 म्हणजे 12% नत्र, 5% स्फुरद, 27% पोटॅश आणि सोबत 8% कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या रूपामध्ये आपण या ग्रेडमध्ये दिलेला आहे, जो की कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यामध्ये आपल्याला मदतीला येतो आणि फळांची गुणवत्ता चांगली आणण्यामध्ये आपल्याला यामध्ये असणारा 27% पोटॅश कामाला येतो आणि सोबत योग्य त्या प्रमाणामध्ये नत्रही आपण या ग्रेडमध्ये दिलेला असल्यामुळे या 12-5-27 या ग्रेडचा फायदा आपल्याला फळांची निर्मिती चांगली करण्यासाठी होतो आणि म्हणून या फ्रूट ग्रेडचा वापर या दरम्यान करणं आवश्यक आहे. आणि चौथी जी ग्रेड आहे 04932 या ग्रेडचा वापर प्रामुख्याने वातावरणामध्ये ज्या ज्या वेळेस विपरीत परिस्थिती निर्माण होते त्या वेळेस या ग्रेडचा जर आपण वापर केला तर यामध्ये असणारा जो 49% स्फुरद आहे तो मुळांचं ऍक्टिव्हेशन करण्यामध्ये मदत करतो आणि 32% पोटॅश जो आहे तो प्रामुख्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यामध्ये आपल्याला मदत करतो. अशा या ट्रिपल ऍक्शन वाल्या ज्या 4 ग्रेड्स आहेत स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट या तिन्ही गोष्टींचं अंतर्भूत असणारी 4 खतं म्हणजे स्टार्टर, बूस्टर, फ्रूट आणि पीकवॉन ही चारही खतं फक्त फवारणीची खतं आहेत. या खतांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे काय की ही चारही खतं इतर कीटकनाशकांसोबत त्याचबरोबर रोगनाशकांसोबत किंवा ग्रोथ रेग्युलेटर सोबत आपण वापर करू शकतो आणि त्यांचीही परिणामकारकता आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अतिशय चांगल्या प्रकारे त्या माध्यमातून वाढवू शकतो. त्यामुळे या खतांचं वैशिष्ट्य मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ही खतं सर्वच बाबींसोबत कम्पॅटेबल असल्याचे आपल्याला दिसून येतील आणि कम्पॅटेबिलिटी चार्टला अपवाद असणारी ही खतं. आता आजचा महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे आपली केळी उत्पादनामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये महत्वाची जी काही 17-16 मूलद्रव्य असतील या मूलद्रव्यांमध्ये जास्त खोलामध्ये मी जात नाही, पण जो रेशो असतो त्या रेशोच्या दृष्टीनं आणि अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेच्या दृष्टीनं मी आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि यामध्ये ज्या बऱ्याच वेळा ज्या चुका होतात शेतकऱ्यांच्या त्या चुका प्रामुख्याने या ठिकाणी मी आपल्याला निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करणार आहे. अज्ञानाच्या माध्यमातून या चुका आपल्या हातून घडतात, पण इथून पुढे आपल्याला केळी उत्पादन जर चांगलं घ्यावायचं असेल तर सर्वांना एक बाब निश्चितपणे लक्षात ठेवणं आवश्यक आहे, ती म्हणजे काय की सुरुवातीचा जो 4 महिन्याचा कालावधी आहे म्हणजे केळफूल बाहेर पडण्यापूर्वीच्या अवस्थेमध्ये जर का नत्र आणि पोटॅश याचं गुणोत्तर आपल्या जमिनीमधलं बिघडलं किंवा जास्ती नत्राची उपलब्धता जर त्या ठिकाणी झाली तर केळीचं फूल जे आहे ते योग्य प्रकारे बाहेर पडत नाही आणि म्हणून आपल्याला केळी उत्पादन करत असताना नत्र आणि पोटॅश याचा विचार हा प्रामुख्याने त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि नत्र आणि पोटॅश ही केळीमध्ये अत्यंत महत्वाचे अन्नद्रव्य आहेत, कारण केळीचं पान हे मोठं असतं आणि केळीचं पान मोठं असल्यामुळं ते हिरवगार राहिलं पाहिजे. हिरवगार राहिलं तरच आपल्याला त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषण किंवा प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होण्यामध्ये मदत होते. आणि सुरुवातीच्या काळामध्ये हा बॅलन्स आपल्याला योग्य प्रकारे ठेवला तरच आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे केळफूल बाहेर पडलेलं दिसून येतं. म्हणून नत्र आणि पोटॅशचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर सुरुवातीच्या काळामध्ये एकास कमीत कमी 4.5 या प्रमाणामध्ये आपल्याला देणं आवश्यक आहे. आणि जास्तीत जास्त आपल्याला त्या ठिकाणी त्या जवळपास 6 या प्रमाणामध्ये जर का नत्राची उपलब्धता जास्त असेल किंवा युरियाचा वापर आपण सुरुवातीला जास्तीचा केला असेल तर ड्रिपच्या माध्यमातून कमी नत्रयुक्त असणाऱ्या ग्रेडचा वापर त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. काही शेतकऱ्यांचे प्रश्न आलेले आहेत, त्या प्रश्नांचं मी निदान सर्वात शेवटी करणारच आहे, पण मी आधी त्यापूर्वी या ठिकाणी माझं प्रेझेंटेशन संपूर्ण संपवण्याच्या विचारात आहे आणि त्यानंतर मग आपण प्रश्न घेऊया. आपल्या सर्व केळीच्या बागा ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्र असेल किंवा जळगावचा भाग असेल किंवा टेंभुर्णी सारखा भाग असेल किंवा बारामती सारखा भाग असेल या ठिकाणी
सर्वात महत्वाची जी अडचण आहे ती म्हणजे काय की स्फुरदाची उपलब्धता. आपल्याकडच्या ज्या जमिनी आहेत त्या चुनखडीयुक्त जमिनी आहेत आणि चुनखडीयुक्त जमिनीमध्ये स्फुरदाची उपलब्धता हा नेहमी अडचणीचा विषय आपल्यासाठी राहिलेला आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी स्फुरदाची उपलब्धता होत नाही त्या ठिकाणी प्रामुख्यानं मुळांची वाढ आणि मुळांच्या माध्यमातून जे काही अन्नद्रव्यांची उचल आहे ती अन्नद्रव्यांची उचल ही त्या ठिकाणी होत नाही. आणि अन्नद्रव्यांची उचल त्या ठिकाणी नाही झाली की आपल्याला केळीची वाढ किंवा केळीचं उत्पादन हे आपल्याला योग्य प्रकारे मिळत नाही. आणि म्हणून सुरुवातीच्या एस्टॅब्लिशमेंटच्या कालावधीमध्ये केळीमध्ये स्फुरदाची उपलब्धता आणि त्याचबरोबर ज्यावेळेस केळफूल बाहेर पडतं किंवा ज्याला आपण म्हणू की गर्भधारणेच्या अवस्थेमध्ये जर स्फुरदाची उपलब्धता योग्य प्रकारे नाही झाली तर त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच अंशी जी क्वालिटी आहे किंवा जी केळीमध्ये दोन पाण्यांमधलं अंतर असेल किंवा केळीचा घड सरळ येण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक केळीचा आकार समान मिळण्याच्या दृष्टिकोनातून स्फुरदाची उपलब्धता ही त्या ठिकाणी अत्यंत महत्वाची आहे. त्याचबरोबर जे प्रत्येक आठवड्याला एक पान बाहेर पडणं आवश्यक असतं ते पान बाहेर पडण्याच्या दृष्टीने सुद्धा अन्नद्रव्यांची उचल आणि त्यामध्ये स्फुरद हा अत्यंत महत्वाचा. कारण मुळांचं ऍक्टिव्हेशन करण्यामध्ये स्फुरदाचा रोल हा अत्यंत महत्वाचा असतो. आणि एकंदरीत पेशींचं विभाजन हा महत्वाचा रोल आणि पेशींचं संरचना त्या ठिकाणी निर्माण करण्याच्या दृष्टीनं स्फुरद हा अत्यंत महत्वाचा घटक असल्यामुळं आपल्याला या स्फुरदाची काळजी करणं आवश्यक आहे. ज्या जुन्या प्रचलित ग्रेड्स आहेत त्यांचा वापर न करता इनोव्हेटिव्ह ग्रेड्स जे आहेत ज्याची कॅल्शियम सोबत कम्पॅटेबल ज्या ग्रेड्स कॅल्शियम सोबत कम्पॅटेबल आहेत या ग्रेडचा जर वापर केला तर स्फुरदाची उपलब्धता आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे होईल आणि आपल्याला वाढ ही अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मिळेल. केळीमध्ये सर्वात महत्वाचं अन्नद्रव्य कुठलं असं जर आपण विचारलं तर मी आपल्याला सांगेन की पोटॅश. कारण जास्तीत जास्त पोटॅशची आवश्यकता ही केळीमध्ये असते. आणि संपूर्ण केळीचं झाड जर आपण बघितलं तर त्यामध्ये जे पाण्याचं वहन आहे किंवा पाण्याचं नियमन आहे किंवा एकंदरीत गुणवत्ता आहे किंवा साठवण क्षमता आहे किंवा आकार आहे किंवा इतर ज्या क्वालिटी पॅरामीटर्स म्हणू आपण ज्याला किंवा साखरेचं आणि ऍसिडचं प्रमाण जे आहे ते योग्य प्रकारे ठेवण्यामध्ये पोटॅश त्या ठिकाणी कामाला येतो. आणि जास्तीत जास्त आवश्यकता ही केळी उत्पादनामध्ये पोटॅशची असल्यामुळं या पोटॅशची उपलब्धता जर का जास्तीची झाली तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम वरती परिणाम होतो आणि जर का कमी पडलं तर ओव्हरऑल गुणवत्तेवरती त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून आपल्याला या पोटॅशचा वापर हा योग्य प्रकारे योग्य रेशोमध्ये त्या वेळेस त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. असं एकंदरीत या पोटॅशची गरज आहे. त्यानंतर जे दुर्लक्षित राहिलेले जे दोन अन्नद्रव्य आहेत त्यापैकी कॅल्शियम हा एक महत्वाचा अन्नद्रव्य आणि कॅल्शियमच्या शिफारशी प्रामुख्यानं वेगवेगळ्या विद्यापीठांच्या माध्यमातून अजूनही केळीमध्ये करण्यात आलेल्या नसतानाही कॅल्शियम हे अत्यंत महत्वाचं घटक आहे. कारण केळी फाटणे असेल किंवा बोरॉनची उपलब्धता असेल किंवा केळफूल बाहेर पडण्याच्या दृष्टीने असेल या सर्वच दृष्ट्या आपल्याला कॅल्शियमची गरज ही अत्यंत महत्वाची आहे. आणि सुरुवातीच्या वाढीच्या आवश्यक कालावधीमध्ये जवळपास 60 ते 70% जर का आपण कॅल्शियम व्यवस्थित उपलब्ध नाही करून दिला त्यातल्या त्यात गर्भधारणेच्या कालावधीमध्ये जर का आपण कॅल्शियमची उपलब्धता योग्य प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नाही करून दिली तर केळीच्या गुणवत्तेवरती त्या ठिकाणी परिणाम होतो. आणि म्हणून कॅल्शियमचा वापर हा केळीमध्ये अतिशय योग्य प्रकारे जर केला तरच आपल्याला चांगल्या गुणवत्तेचं केळी उत्पादन त्या ठिकाणी घेता येतं. आणि म्हणून या खतांचं व्यवस्थापन करत असताना या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करत असताना कॅल्शियम या अन्नद्रव्यांचा विचार आपण करणं आवश्यक आहे. आणि सोबत कॅल्शियमचा वापर उपलब्धता जर योग्य प्रकारे झाली तरच बोरॉनची उपलब्धता आणि इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता त्यामध्ये नत्र असेल, फेरस असेल, कॉपर असेल, मॅंगनीज असेल या सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे होते. आणि जी रूट ग्रोथ आहे ज्याला आपण केळीचा बुंदा म्हणतो तो बुंदा पण अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी तयार व्हायला मदत होते. आणि एकंदरीत गुणवत्ता जर आपल्याला केळीची वाढवायची असेल तर पोटॅश आणि कॅल्शियम हे दोन अन्नद्रव्य अत्यंत महत्वाचे आहेत. बाकी मॅग्नेशियम डेफिशियन्सीमध्ये केळी
उत्पादन जर चांगलं घ्यायचं असेल तर त्यामध्ये पानं ही महत्वाची आहेत आणि पानांमध्ये पानांची रुंदी ही अतिशय चांगली आपल्याला मिळवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पानांची जाडी ही सुद्धा आपल्याला चांगली मिळवणं आवश्यक आहे आणि पानांचा हिरवेगारपणा तोही टिकवून ठेवणं आवश्यक असतं आणि हे टिकवून ठेवण्यामध्ये मॅग्नेशियम हा घटक अत्यंत महत्वाचा असतो आणि या मॅग्नेशियममुळे पानं हिरवीगार राहतात, पानं रुंद होतात आणि पानं जी आठवड्याला आपल्याला एक पान बाहेर काढणं आवश्यक असतं आणि ती पान अतिशय हेल्दी ज्याला ठेवणं म्हणतो ते ठेवण्यासाठी मॅग्नेशियमची तिथं आवश्यकता असते आणि मॅग्नेशियम जर योग्य प्रकारे त्या ठिकाणी उपलब्ध झाला तरच आपल्याला त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया ही अतिशय वेगानं होत असताना दिसून येईल आणि प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया ही वेगानं झाली की त्या ठिकाणी अन्नद्रव्यांची उपलब्धता सुद्धा अतिशय वेगानं आपल्याला झालेला दिसून येते. म्हणून केळी उत्पादनामध्ये मॅग्नेशियमचा रोल हा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. गंधकाबद्दल फारसं मी या ठिकाणी सांगणार नाही, पण गंधक हे प्रामुख्याने हरितद्रव्य संश्लेषणामध्ये मदत करणारा घटक, त्याचबरोबर मुळांची वाढ करण्यामध्ये महत्वाचा घटक, त्याचबरोबर गुणवत्तेवरती परिणाम करणारा महत्वाचा घटक, त्याचबरोबर जी साठवण क्षमता असेल, त्याचबरोबर जी साल असेल ती अतिशय चांगल्या प्रकारे तयार करण्याच्या दृष्टीनं गंधक हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी जर सर्वात महत्वाचा घटक कुठला असेल तर तो आहे झिंक. कारण संजीवक, संप्रेरक किंवा उत्प्रेरक निसर्गतः तयार करण्याच्या दृष्टिकोनातून झिंक हा अत्यंत महत्वाचा आणि झिंक हा केळीमध्ये आपल्याला जास्त म्हणजे ज्याला आपल्याला म्हणता येईल की चांगल्या गुणवत्तेचं केळी उत्पादन जर आपल्याला घ्यावायचे असेल तर झिंक हा त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो आणि ज्या ठिकाणी फेरसाची कमतरता आहे त्या ठिकाणी फेरस हा प्रामुख्याने पानं हिरवीगार ठेवण्यासाठी नत्राचं उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने फेरस ही त्या ठिकाणी महत्वाचा आहे आणि मॅंगनीज सुद्धा त्यासोबत आवश्यक आहे. बोरॉन या अन्नद्रव्याबद्दल मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कॅल्शियमची उपलब्धता जर योग्य प्रकारे आपण करून दिली तर बोरॉनची उपलब्धता ही त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे होती आणि बोरॉन हा आपल्याला प्रामुख्याने केळफूल बाहेर काढत असताना त्या ठिकाणी बोरॉनची आवश्यकता असते आणि त्या ठिकाणी जर बोरॉनची कमतरता किंवा कॅल्शियमची कमतरता झाली तर या दोन्ही अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे अतिशय चांगल्या प्रकारची केळफुलं आपल्याला बाहेर पडताना दिसून येत नाही. म्हणून या अन्नद्रव्यांचा आपण वापर हा योग्य प्रकारे त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आता जेवढी काही खतं मी आपल्याला सांगितली त्या खतांचा वापर करण्यापूर्वी ज्या मॅनेजमेंटच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्यामध्ये चांगल्या टिश्यू कल्चरच्या लॅबमधनं आपण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. त्याचबरोबर जी जोडओळ पद्धत जी आपण प्रामुख्याने ऊसामध्ये अवलंबतो तशा प्रकारची जोडओळ पद्धत आपण केळीमध्ये लागवडीसाठी जर आपण वापरली तर केळीमध्ये हवा चांगल्या पद्धतीने खेळती राहून त्याचबरोबर जोडओळ पद्धतीने लागवड केल्यामुळे पाण्याचं त्याचबरोबर खतांचं व्यवस्थापन अतिशय चांगल्या प्रकारे करता येतं आणि जे उत्पादन आहे ते उत्पादन आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे घेता येतं. असं ज्याला रेक्टँग्युलर पेडरो सिस्टम मध्ये 1.8 मीटरचं अंतर हे दोन ओळीमधलं आणि त्याचबरोबर प्रामुख्याने 1.8 मीटर हे दोन रोपांमधलं अंतर जर आपण ठेवलं आणि पट्टा जो आहे तो 3.6 मीटरचा जर आपण ठेवला तर त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे केळीची वाढ होताना दिसून येते आणि त्याचबरोबर ट्रायंग्युलर पद्धतीमध्ये जर का आपण अशाच पद्धतीने लागवड केली पट्टा पद्धतीनुसारच तर त्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे वाढ होताना आपल्याला दिसून येते. आता जसं अन्नद्रव्यांचं महत्व मी आपल्याला सांगितलं त्या अन्नद्रव्यांच्या महत्वामध्ये नत्र आणि पोटॅश हे दोन अन्नद्रव्य प्रमुख मूलद्रव्यांपैकी अत्यंत महत्वाचे. नत्र हा प्रामुख्यानं बंचवेट आणि फण्यांची संख्या यासाठी महत्वाचं, पण पोटॅशचा जर विचार केला तर सर्वच उत्पादनासाठी आवश्यक असणारे जेवढे काही पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर्स वरती सर्वात जास्तीचा मोठ्या प्रमाणावरती परिणाम करणारा घटक जर कुठला असेल तर तो आहे पोटॅश. त्याबरोबर स्फुरद आणि मॅग्नेशियम हे एकंदरीत उत्पादन आणि बंचवेट वरती परिणाम करणारे घटक आहेत. आणि जर का आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये बघितलं तर झिंक, त्याबरोबर बोरॉन आणि कॉपर हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. या दृष्टिकोनातून आपल्याला या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करत असताना
विचार करणं आवश्यक आहे. आणि जे क्वालिटी पॅरामीटर्स वरती परिणाम करणारे जे घटक आहे त्यामध्ये नत्र आणि पोटॅशचा रेशो, त्याचबरोबर बोरॉन आणि झिंकची उपलब्धता हे घटक अत्यंत महत्वाचे आहेत, जे क्वालिटी पॅरामीटर्स वरती प्रामुख्याने परिणाम करतात. सर्वसाधारणपणे 57 टन प्रति हेक्टरी जर उत्पादन आपल्याला घ्यावायचं असेल तर जवळपास 322 किलो नत्र, 73 किलो स्फुरद आणि 1180 किलो पोटॅश हा त्या ठिकाणी आपल्याला देणं आवश्यक आहे. आणि तो देत असताना या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करत असताना कशा पद्धतीनं कुठल्या रेशोमध्ये किती प्रमाणामध्ये खतांचं व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे हे या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जेवढी काही खतं इस्रायल केमिकल्स लिमिटेडची मी आपल्याला सांगितली त्याचा वापर आपल्याला या ठिकाणी कधी, कुठे आणि कशा प्रकारे करायचा आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पॉलिसल्फेट हे खत लागवडीपूर्वी एक 10 दिवस आधी इतर खतांसोबत आपल्याला त्या ठिकाणी वापर करणं आवश्यक आहे. आणि त्यासोबत आपल्याला एमओपी किंवा एसओपी प्रामुख्याने सॉइल ऍप्लिकेशन मध्ये वापरायचं आणि सोबत युरियाचं ऍप्लिकेशन सुद्धा आपल्याला यावेळेस सॉइल ऍप्लिकेशन करायचंय. पॉलिसल्फेट हे खत यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आणि पोटॅश हे सेंद्रिय स्वरूपामध्ये उपलब्ध असल्यामुळं आणि या चारही घटकांची उपलब्धता प्रामुख्याने सुरुवातीची जी गर्भधारणेची कालावधी, सुरुवातीचा जो 4 महिन्याचा कालावधी आहे त्यामध्ये अत्यंत महत्वाचा रोल यांचा असल्यामुळं या चारही अन्नद्रव्यांची त्यामध्ये प्रामुख्याने कॅल्शियम, पोटॅश, मॅग्नेशियम आणि गंधक या चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झाल्यामुळं जे केळफुल आहे ते केळफुल अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी बाहेर पडतं. आणि जे दोन फण्यांमधलं अंतर असेल किंवा एकंदरीत फण्यांचा आकार असेल किंवा एकंदरीत आपलं केळफुल जे आहे ते सरळ बाहेर पडण्यासाठी या खताचा वापर आपण सुरुवातीला लागवडीपूर्वी 8 ते 10 दिवस आधी जमिनीमध्ये टाकून नंतर जर लागवड केली तर या अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी आपल्याला इतर खतांच्या माध्यमातून नत्र, स्फुरद, पालाश सोबत आपल्याला या खतांच्या माध्यमातून ही अन्नद्रव्य मिळवता येते. आता फर्टिगेशन जेव्हा आपण सुरुवात करतो म्हणजे ड्रिपद्वारे खतं द्यायला जेव्हा आपण सुरुवात करतो त्यावेळेस सुरुवातीला मी मिक्स ग्रेड्सचा वापर या ठिकाणी सुचवलेला आहे. म्हणजे काही नवीन ग्रेड आणि काही जुन्या ग्रेड याचा संगम आपल्याला घालता आला पाहिजे. पण या ठिकाणी जर नवीन ग्रेड पैकी जर आपण मला विचारलं तर मी असं सांगेन की 545 5 अधिक 8 झिंक या ग्रेडचा वापर करावा, जेणेकरून लवकरात लवकर रोप जमिनीमध्ये स्थिर होण्यास मदत होते आणि मुळांची वाढ व्हायला चालू होते. आणि जो शेंडावाढ आहे तो शेंडावाढ आपल्याला त्या ठिकाणी चांगला मिळते. म्हणून 5 किलोचे 5 डोस 545 5 अधिक 8 झिंक याचा वापर केल्याने आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होऊ शकेल. आणि जर प्रचलित खतांपैकी 1261 जर आपण वापर केला तर यामध्ये असणारा स्फुरद हा आपल्याला जमिनीमध्ये रोप स्थिर करण्यामध्ये मदत करतो. असे 5 किलोचे 5 डोस युरिया सोबत 5 किलोचे 5 डोस या पहिल्या सुरुवातीच्या 30 दिवसामध्ये आपले गेले पाहिजे. सुरुवातीचा जो दुसरा महिन्याचा जो कालावधी आहे ज्याला आपण सुरुवातीची वाढीची अवस्था असं म्हणतो, या कालावधीमध्ये परत मी आपल्याला सांगेन की 545 5 अधिक 8 झिंक या ग्रेडचा आपण वापर करावा. 5 किलोचे 5 डोस त्या ठिकाणी द्यावेत. आणि जर प्रचलित ग्रेड पैकी वापरायचं झालं तर आपल्याला 13-40-13 या ग्रेडचा वापर त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे युरियाच्या 5 डोस सोबत 5 किलोच्या प्रति एकरी याप्रमाणे. आता हा कालावधी हा अत्यंत महत्वाचा कालावधी आहे जो की 66 ते 120 दिवसाचा कालावधी आहे, ज्याला आपण प्रामुख्याने गर्भधारणेचा कालावधी असं पण म्हणतो. या कालावधीमध्ये मॅक्फॉस किंवा पीक ऍसिड प्रामुख्याने मी या ठिकाणी आपल्याला शिफारस करेन मॅक्फॉस या खताची, कारण यामध्ये मॅग्नेशियम आहे आणि सोबत 55% स्फुरद आणि 18% पोटॅश हा आपण या ग्रेडमध्ये दिलेला असल्यामुळे पानांची वाढ त्याचबरोबर मुळांची कार्यक्षमता वाढवण्यामध्ये ही ग्रेड आपल्याला कामाला येते. आणि सोबत पोटॅशची उपलब्धता योग्य त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होते. आणि म्हणून या ग्रेडचा वापर आपण या कालावधीमध्ये स्फुरदाची उपलब्धता जी की रिप्रोडक्टिव्ह स्टेज मध्ये अत्यंत महत्वाची असते ते 5 किलोचे 5 डोस आपल्याला देणं या ठिकाणी आवश्यक आहे. आणि सोबत कॅल्शियम नायट्रेट हे 5 किलोचे 5 डोस आणि 545 5 अधिक 8 झिंक 5 किलोचे 5 डोस हे या कालावधीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी 60 दिवसामध्ये हे 15 डोस हे आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येकी 4 दिवसाला 1 डोस जर आपण दिला तर अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन जे की गर्भधारणेच्या कालावधीमधलं अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन त्या ठिकाणी आपल्याला योग्य प्रकारे करता येईल. एकदा का
केळफुल बाहेर पडलं 121 दिवसापासून ते 210 दिवसापर्यंतचा बंच इनिशिएशनचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये परत महत्वाचा रोल जो आहे तो म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम आणि सोबत सर्व अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत आणि सोबत आपल्याला स्फुरदाची उपलब्धता हा महत्वाचा विषय असतो. म्हणून या कालावधीमध्ये सर्वच अन्नद्रव्यांची गरज ही अतिशय मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळं या दृष्टीनं आपल्याला या 12-6-22 या सर्व गुण संपन्न ग्रेडचा वापर 5 किलोचे 5 डोस आणि सोबत मॅक्फॉसचे 5 किलोचे 5 डोस, युरियाच्या 5 किलोच्या 5 डोस सोबत आपल्याला या कालावधीमध्ये करणं आवश्यक आहे आणि त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. यानंतरचा जो 211 म्हणजे बंच तयार होत असतानाचा जो कालावधी आहे 211 ते 240 दिवस हा 30 दिवसाचा कालावधीमध्ये प्रामुख्याने आपल्याला मी जरी या ठिकाणी 13-0-45 आपल्याला सांगितलं असेल तर या ग्रेडला पर्याय म्हणून जी ग्रेड आलेली आहे त्या ग्रेडचा वापर 8-0-47 अधिक 7 गंधक या ग्रेडचा आपण वापर त्या ठिकाणी करावा आणि या ग्रेडचा वापर जर आपण केला तर नत्र, स्फुरद, नत्र, पालाश आणि गंधक या तीनही अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी योग्य प्रमाणामध्ये होऊन चांगल्या गुणवत्तेच्या केळांच्या म्हणजे घडाचं पोषण हे त्या ठिकाणी आपल्याला मिळण्यास मदत होईल असं त्या खतांचा वापर त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि सर्वात शेवटी ज्यावेळेस आपल्याला बंच मॅच्युरिटी हा पिरियड येतो या कालावधीमध्ये SOP किंवा 8-0-47 या ग्रेडचा वापर 5 किलोचे 15 डोस याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. एकंदरीत या डोसचं जेवढे काही डोसेस मी आपल्याला सांगितले ते लिफलेटच्या माध्यमातून आपल्या सर्वांना समजेल अशा पद्धतीने या ठिकाणी तयार केलेला आहे आणि याचा वापर सुद्धा आपण करू शकता. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फवारणीसाठी 11-36-24 आणि 8-16-39 या फवारणीच्या ग्रेडचा सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता. साधारणतः 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी याचा वापर करावा आणि केळफुल तोडल्यानंतर परत 4 फवारण्या जर आपण पीकवॉन्ट आणि 12-5-27 याच्या केल्या तर आपल्याला प्रामुख्यानं जे घड आहे त्याची घडाची अतिशय चांगली गुणवत्ता त्या ठिकाणी मिळवता येईल आणि घडांवरती जर का आपण 12-5-27 अधिक 8 कॅल्शियम ऑक्साईड याची फवारणी केली तर घड अतिशय चांगल्या प्रकारे जोपासण्यास आपल्याला त्या ठिकाणी मदत होईल. असं हे केळीमधलं एकंदरीत अन्नद्रव्य व्यवस्थापन मी आपल्याला या ठिकाणी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर आता जे काही प्रश्न आले असतील त्या प्रश्नामध्ये सुरुवातीला जो प्रश्न आलेला आहे तो म्हणजे थंडीच्या पिरियडमध्ये कशा प्रकारे आपण काळजी घेतली पाहिजे आणि थंडीच्या पिरियडमध्ये सर्वात महत्वाचं व्यवस्थापन किंवा ज्या अन्नद्रव्यांची उपलब्धता प्रामुख्यानं बाधित होते यामध्ये प्रामुख्यानं स्फुरद त्याचबरोबर गंधक आणि पोटॅश आणि कॅल्शियम या 4 अन्नद्रव्यांची कारण कॅल्शियम हा फक्त जमिनीमधून वर जात असतो आणि कॅल्शियमची उपलब्धता जर का कमी झाली तर आपल्याला एकंदरीत केळीचं उत्पादन हे योग्य प्रकारे मिळत नाही. त्याचबरोबर गंधकाची उपलब्धताही त्या ठिकाणी योग्य प्रकारे होत नाही आणि सर्वात महत्वाचा उपयोग ज्याला आपल्याला म्हणता येईल तो म्हणजे काय की पोटॅशचा वापर हा आपण योग्य प्रकारे जर या ठिकाणी केला आणि जसं मी आपल्याला सांगितलं की पोटॅशयुक्त खतं जसे की 8-0-47 या खताचा वापर जर आपण या कालावधीमध्ये केला आणि फवारणीच्या माध्यमातून 0-49-32 या ग्रेडचा जर आपण वापर केला तर प्रामुख्यानं पोटॅशची उपलब्धता त्या ठिकाणी जास्तीची झाली की जी आपल्याला अन्नद्रव्यांची उचल जी आहे ती अन्नद्रव्यांची उचल त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे होते आणि म्हणून केळी पिकामध्ये पाण्याचं जे नियमन आहे ते पाण्याचं नियमन योग्य प्रकारे झालं आणि ते नियमन करण्यामध्ये पोटॅश आणि झिंक हे 2 अन्नद्रव्य अत्यंत महत्वाचे आहेत आणि म्हणून 5-45-5 अधिक 8 झिंक आणि 8-0-47 अधिक 7% गंधक या 2 ग्रेडचा जर वापर आपण योग्य प्रकारे केला तर थंडीच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं बंच डेव्हलपमेंट किंवा केळीची वाढ ही आपल्याला त्या ठिकाणी करता येईल असं मला वाटतं. त्यामुळं या ग्रेडचा वापर आपण त्या ठिकाणी करावा आणि पोटॅशिक ग्रेड्सचा वापर हा आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे कामाला येईल असं मला वाटतं.
सर्व शेतकरी बांधवांनी आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र बारामती, कृषक ॲपशी जोडलेले सर्व शेतकरी, त्याचबरोबर इस्रायल केमिकल्स लिमिटेड सोबत जोडलेल्या सर्व शेतकऱ्यांचं मी परत एकदा इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या वतीनं, त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझा नंबर पण या ठिकाणी मी आपल्या सर्वांसाठी देऊन ठेवतो, जेणेकरून आपल्याला डायरेक्ट प्रश्न त्या ठिकाणी विचारता येतील. माझा नंबर आहे 88-88-88-2591. नंबर सोपा आहे, 6 वेळेस 8 2591. या नंबरवरती कॉल करून आपण आपल्या शंका विचारू शकता आणि डायरेक्ट व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा माझ्याशी जोडू शकता. सर्व प्रश्नांचं, शंकांचं उत्तर, समाधान हे माझ्या परीने मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.